Hello student, welcome in biology video tutorial. Today we are going to start a new topic, that is topic number 4, the kingdom Animalia. In this topic of biology, 3 points are included, and that points are criteria used for animal classification, म्हणजे animal kingdom मधील जे organisms आहेत त्यांचं क्लासिफिकेशन करताना कोणते कोणते क्रायटेरिया वापरले जातात हे आपण यामध्ये बघणार आहोत. सेकंड पॉइंट, दॅट इज ॲनिमल बॉडी प्लेन. दिस इज ऑल्सो वन ऑफ द क्रायटेरियाज विच आर यूज फॉर द क्लासिफिकेशन. हा सुद्धा काय आहे तर जो क्लासिफिकेशनसाठी जे क्रायटेरिया वापरले जातात त्यापैकीच हा एक क्रायटेरिया आहे, ॲनिमल बॉडी प्लेन. And the last one, that is animal classification. This is a broad point or larger point in which all the classifications of animal are included. म्हणजे हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे की ज्यामध्ये संपूर्ण ॲनिमल किंगडमचं क्लासिफिकेशन अप टू फायलम लेवल, म्हणजे सर्व ॲनिमल्सचं फायलम लेवल इथपर्यंत क्लासिफिकेशन यामध्ये केलेलं आहे. Before moving towards the topic, we should revise our knowledge, that is what are animals and what are the characters of animals, typical characters we should know. First, that is these organisms are heterotrophs and with holozoic nutrition. पहिला पॉइंट असा आहे की हे काय आहेत, हेटेरोट्रॉप्स, परपोषी आहेत, म्हणजे हे अन्नासाठी दुसऱ्यावरती अवलंबून असतात. आणि विथ होलोझोइक न्यूट्रिशन म्हणजेच काय, यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम अशा पद्धतीची आहे की हे अन्नपदार्थ बॉडीमध्ये एंटर करून घेतात, आतमध्ये घेतात आणि त्या अन्नपदार्थांमध्ये डायजेशन करतात, त्या पदार्थांचं विघटन करतात. आफ्टर डायजेशन दे ॲब्सॉर्ब द युजफुल मटेरियल फ्रॉम इट. ते डायजेशन झाल्यानंतर त्यामध्ये असणारं जे युजफुल मटेरियल आहे हे ह्या ॲनिमलची बॉडी काय करून घेते, ॲब्सॉर्ब करून घेते आणि राहिलेलं जे मटेरियल आहे हे पुन्हा शरीराच्या बाहेर टाकून देते. अशा पद्धतीचं जे न्यूट्रिशन आहे की ज्यामध्ये अन्नपदार्थ आतमध्ये घेतले जातात त्याला होलोझोइक न्यूट्रिशन असं म्हटलं जातं. हॅव कॅपॅसिटी ऑफ लोकोमोशन. In animal kingdom, all the organisms have capacity to locomote from one place to another place. Locomotion means what? Changing the location from one place to the another place is called as locomotion. याचाच अर्थ स्थलांतर. सर्व ॲनिमल हे काय करू शकतात, स्थलांतर करू शकतात, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाऊ शकतात. देअर इज exception like a from phylum Porifera, sponges they cannot locomote. फक्त फायलम पोरिफेरा मधील स्पॉन्जेस हा एक जो प्रकार आहे यामध्ये लोकोमोशन आपल्याला आढळत नाही. नेक्स्ट पॉइंट इज लॅक ऑफ क्लोरोफिल अँड सेल वॉल. या प्राण्यांमध्ये कधीही क्लोरोफिल पिगमेंट की जे प्रकाश संश्लेषण करतात असे पिगमेंट आढळत नाहीत आणि यांच्यामध्ये यांचे जे सेल्स आहेत या सेल्सचं जे आवरण असतं त्याला सेल वॉल असं म्हटलं जातं, पेशी भित्तिका. तर हे सेल वॉल यांमध्ये असत नाही. ग्रोथ इज डिटर्मिनंट. यांची वाढ ही लिमिटेड असते, एका ठराविक पोझिशनमध्येच ठराविक पॅटर्नप्रमाणेच यांची वाढ होत जाते. लेट्स टर्न टुवर्ड्स अवर टॉपिक अँड द फर्स्ट पॉइंट इन अवर टॉपिक, दॅट इज the criteria used for animal classification. आपण पहिल्या मुद्द्याकडे बोलूया, क्रायटेरिया ऑफ यूज फॉर द ॲनिमल क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन करण्यासाठी जे क्रायटेरिया वापरले जातात त्यापैकी पहिला क्रायटेरिया आपण बघूया, द ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. अँड दॅट ग्रेड्स आर सेल्युलर ऑर्गनायझेशन, सेल टिश्यू, then tissue organ, then there is another point that is organ system, and last one that is body. It means that our body is made up of cell. The definition of cell is the structural and functional unit of our body is called as cell.
हे काय आहे, सगळ्यात छोटं आपली बॉडी जी आहे, आपलं शरीर जे आहे हे या पेशींपासून बनलेलं आहे आणि ह्या पेशींपासून बॉडी हे मोठं शरीर हे तयार होण्यापूर्वी त्याच्यामधले जे काही ऑर्गनायझेशन आहे, टप्पे आहेत ते आपण बघूया. आफ्टर सेल when similar and with the similar function, similar structure and similar function, if the cells come together and they will form a tissue. म्हणजेच समान आकाराचे आणि समान फंक्शन असणारे, समान कार्य करणारे जर सेल्स एकत्रित आले तर त्यांच्यापासून काय तयार होतं, टिश्यू. आफ्टर दॅट इफ द टिश्यूज विथ सिमिलर फंक्शन come together they will form an organ. जर एकाच फंक्शनचे, एकाच कार्य करणारे टिश्यू जर एकत्रित आले तर ते काय तयार करतात, ऑर्गन तयार करतात, म्हणजे अवयव तयार करतात. अशाच प्रकारे like that if the organs with a similar function, if they come together they will form what, an organ system. And at last all the systems in our body, if they come together they will form an entire body. Means what, the systems like circulatory system, respiratory system, digestive system, then control and coordination system, reproductive system, muscle system, skeletal system, all these systems when come together they will form an entire body. Such a way body organization is there. Next criteria, that is symmetry. Symmetry, this is a geometrical term which can be applied to the body of kingdom Animalia. हा एक भूमितीमधला प्रकार आहे की जो आपण सजीवांच्या बाबतीत सुद्धा लागू करू शकतो. And the symmetry are asymmetry, radial symmetry and bilateral symmetry. Asymmetry means what? The body is with any shape or any size. That is called as asymmetry. They do not have a proper shape, or they do not have a proper order, and that kind of body is called as asymmetrical body. Radial symmetry means what? If the body is divided in a plane which is passing from a single point for any time or more than 2 times, and if that plane can divide that body into 2 similar halves, that kind of symmetry is called as radial symmetry. Suppose that in here you can cut this diagram from a single point by a straight line, and that straight line can divide that body into the 2 similar part like this body have, and such symmetry is called as radial symmetry. या सिमेट्रीला आपण काय म्हणू शकतो, रॅडियल सिमेट्री. म्हणजेच काय तर या शरीराच्या एका कोणत्या तरी पॉइंटमधून जर अनेक स्ट्रेट लाईन केले किंवा प्रतल नेली तर त्या प्रतलामुळे काय होऊ शकतं, त्या बॉडीचे समान 2 भाग होऊ शकतात. इथे आपण बघूया, हा जो वरचा जो होता तो डायग्रामॅटिक आहे, त्यामुळे त्याचे समान 2 भाग आपल्याला लक्षात येत नाहीत. हा जो आहे हा बरोबर आहे. आपण इथे बघूया, याचे 2 भाग केले. दिस इज अ स्टार फिश. इफ वी कट धिस स्टार फिश बाय धिस प्लेन, ह्या प्लेनमधून जर कट केलं तर समान 2 भाग होतात. त्याचबरोबर सेम पॉईंटमधून इथून जर कट केलं तर समान 2 भाग होतील, इथून कट केलं तरी समान 2 भाग होतील, इथून केलं तरी समान 2 भाग होतील, आणि इथून केलं तरी पण समान 2 भाग होऊ शकतात. अशा बॉडी प्लेनला काय म्हटलं जातं, रॅडियल सिमेट्री असं म्हटलं जातं. त्यानंतर आफ्टर दॅट देर इज अनदर बॉडी प्लेन, दॅट इज बायलॅटरल सिमेट्री. मीन्स वॉट, बॉडी कॅन बी डिवायडेड इंटू 2 सिमिलर हाल्व्स ओनली ए सिंगल प्लेन. म्हणजे फक्त एकाच कोणत्या तरी प्लेनमधून, एकाच प्रतलामधून, एकाच सरळ रेषेमधून
त्या सजीवाची बॉडी ही काय करू शकते, समान दोन भाग तयार करू शकते. तर अशा टाईपच्या सिमेट्रीला काय म्हणायचं, बायलॅटरल सिमेट्री. सो these are the geometrical terms which can be used in the animals, and that terms are symmetry, that are asymmetry, radial symmetry, and bilateral symmetry. So this is another criteria. Then after that, next criteria is coelomate, body cavity. Body cavity, and that are acoelomate, pseudocoelomate, and last one is coelomate. Coelom, the word itself, मराठीमध्ये सिलोम याचा अर्थ गुहा असा होतो, परंतु इथे आपण काय म्हणायचं आहे, बॉडी कॅव्हिटी असंच त्याला कन्सिडर करूया. बॉडी कॅव्हिटी म्हणजे अशा पद्धतीची प्राण्याचं शरीर की ज्या शरीरामध्ये कॅव्हिटी आहे आणि ती कॅव्हिटी कोणत्या तरी द्रव्याने भरलेली आहे किंवा रिकामी कॅव्हिटी आहे की ज्याचा काहीही उपयोग होत नाही. डायजेस्टिव्ह सिस्टीम सोडून इतर जर कोणती कॅव्हिटी शरीरामध्ये असेल तर त्याला सिलोम असं म्हणायचं. आता अशी कॅव्हिटी कोणत्या प्राण्यांमध्ये असते, कोणत्या प्राण्यांमध्ये नसते, तर त्यावरून काही टाईप इथे दिलेले आहेत. इफ सिलोम इज नॉट प्रेझेंट, such coelom is not present, and that kind of body is called as acoelomate. तुम्ही इथे बघू शकता, जर एखादी ॲनिमल बॉडी जर आपण ती कट केली तर त्या कट केलेल्या पोर्शनमध्ये जर कोणत्याही प्रकारचा सिलोम किंवा कोणत्याही प्रकारची कॅव्हिटी जर नसेल तर त्याला काय म्हणायचं, acoelomate. इफ वी कट एनी ॲनिमल बॉडी अँड वी फाइंड दॅट देअर इज नॉट एनी सिंगल कॅव्हिटी in that body, and such without any cavity, that body is considered as acoelomate. After that, next point, that is pseudocoelomate. Pseudocoelomate means what? In this diagram you can see clearly pseudocoelom. If body have such coelom in their body, and after that inside it the digestive system is present, such body is called as pseudocoelomate. Such body cavity is called as pseudocoelomate. And if these coelom are separated from each other, if that coeloms are separated from each other into the patches, such coelom or such body is called as coelomate. या प्रकारच्या बॉडीला काय म्हणायचं, सिलोमेट म्हणायचं. आणि जर एंटायर सिलोम की जो सर्क्युलर फॉर्ममध्ये असेल अशा प्रकारची जर बॉडी असेल तर त्याला तिथे काय म्हणायचं, स्यूडोसिलोमेट. सिलोम मीन्स पोकळी, बॉडीमध्ये पोकळी कोणत्या पद्धतीची आहे त्याच्यावरून त्याला नावं पडलेली आहेत. ही पोकळी जर सेपरेट असेल तर त्याला सिलोमेट असं म्हणायचं, आणि ही पोकळी जर एंटायर बॉडीला राऊंड म्हणजे अशा सर्क्युलर शेपमध्ये असेल आणि त्याच्या आतमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल तर त्याला काय म्हणायचं, स्यूडोसिलोमेट. देन नेक्स्ट criteria used for animal classification, that are germ layer. Germ layer, this is a new word you might have heard before it. That is, germ layer means what? In reproduction, when male and gamete fuse together, they will form a zygote. When male gamete and female gamete come together, they will form what? Zygote. And that zygote is initially is a single cell with a single cell. Always the zygote is a unicellular cell. After that it will redivide, and it will form the multicellular structure, and such multicellular mass is formed. After these multicellular mass, there are, or that mass start to produce the layer on it. After that mass it start to produce the layers on it. If
that layers are 3 in number. That means what? Endoderm, the innermost layer is, then mesoderm, middle layer, and the last one, that is ectoderm. If these 3 layers are there in that embryonic body, this is embryonic body. In this embryonic body, if it possesses 3 layer, that is called as triploblastic. And if the mesoderm is absent, in this diagram, you can see that no living layer. Here mesoderm is absent. Mesoderm is totally absent. Only 2 layers are present, and that are endoderm and ectoderm. Such embryonic condition is called as diploblastic embryo. And animals are can be classified with this criteria, that are diploblastic animal or triploblastic animals. Next criteria is segmentation. You have already seen such type of insect, or some insect, they clearly shows the segmentation on their body. In case of earthworm, the segments can be clearly seen on its body, and that segments means what? Such type of partitions are present on their body, and if these partitions are present, and that partition are called as segment. And by this criteria, animals can be classified that unsegmented, without any segment; unsegmented, that means without any segment; and another, that is segmented with segment. Such a way we can classify the living organism or animal kingdom. Now look at all the criteria that we have learned this time, that are grades of organization, and that grades are cellular organization, cell tissue, tissue organ, body. And then symmetry of body, asymmetry, radial symmetry, and bilateral symmetry. After that, body cavity, coelomate cavity, acoelomate cavity, and pseudocoelomate cavity. Germ layers is also there, diploblastic and triploblastic. And last one, that is segmentation, segmented body and segmented body. And there is another criteria which is used for the classification of animal kingdom, and this topic, that criteria is mentioned as a separate point, and that point is point number 2, animal body plane. And there are 3 criteria with this animal body plane, that are cell aggregate plane, blind sac body plane, and tube within a tube body plane. Let's see first body plane, that is cell aggregate plane. In this body plane, cell do not form tissue or organ. म्हणजे या प्रकारच्या बॉडी प्लेनमध्ये हे सेल्स जे आहेत हे कोणत्या प्रकारचे टिश्यूज तयार करत नाहीत किंवा ऑर्गन्स तयार करत नाहीत. आपण मगाशी शिकलो की समान आकाराचे, समान फंक्शन असणारे टिश्यू सेल्स जर एकत्रित आले तर ते टिश्यू तयार करतात. तसं यामध्ये नाही. तर काय, तर हे सगळे सेल्स वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले अशा पद्धतीचे असतात. There is minimal differentiation and division of the labor among the cell. हा जो ऑर्गॅनिझम आहे, या पिक्चरमध्ये आपण बघू शकतो. कोणता आहे, तर स्पॉन्ज. या स्पॉन्जमध्ये तुम्हाला कोणते ऑर्गन्स सिस्टीम दिसते का, कोणता ऑर्गन आहे असं आपल्याला दिसतं का? सगळे सेल्स जे आहेत हे कसे आहेत, सेम आहेत, आणि ते आपापल्या जागी आहेत. म्हणजे इथे कोणतीही सिस्टीम नाही. तर अशा टाईपच्या प्लेनला, बॉडी प्लेनला काय म्हणायचं, सेल ॲग्रिगेट प्लेन. सच टाईप ऑफ बॉडी प्लेन इज कॉल्ड एज cell aggregate plane, and it is found in porifera. The sponges can be differentiated as a cell aggregate body plane. Now let's see the second point, that is blind sac body plane. Blind sac body प्लेन. इथे आपण सॅक
याचा मराठीमध्ये अर्थ घेतला तरी पण चालू शकतो. म्हणजे हे प्लेन तुम्हाला सहज लक्षात येईल. सॅक म्हणजे काय, तर पिशवी. पिशवीला किती तोंड असतात, एकच असतं. त्याच पद्धतीचं या टाईपच्या ऑर्गॅनिझममध्ये काय असतं, डायजेस्टिव्ह सिस्टीम असते. बघूया आपण. हायड्रा. इन दिस बॉडी प्लेन, बॉडी इज लाईक ए सॅक विथ सिंगल ओपनिंग. म्हणजे हे कसं आहे, एखाद्या पिशवीप्रमाणे आहे की ज्याला एकच ओपनिंग आहे. डायजेशन इज कॅरीड आउट in this sac-like structure where ingestion and egestion takes place through the same opening, that is member of phylum Cnidaria. हायड्रा हा जो आहे फायलम निडारिया मधला आहे आणि फायलम निडारियामध्ये जेवढे ऑर्गॅनिझम्स आहेत, जेवढे प्राणी आहेत, ह्या सगळ्या प्राण्यांमध्ये या टाईपची बॉडी प्लेन असते. आणि ही बॉडी प्लेन कशी असते, त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम की ज्यामध्ये इंजेशन म्हणजे अन्नपदार्थ आतमध्ये घेण्याची क्रिया ज्या मार्गातून होते त्याच मार्गातून पचन झाल्यानंतर उरलेलं जे मटेरियल आहे ते बाहेर टाकण्याचं कामसुद्धा त्याच मार्गातून होतं. या टाईपच्या बॉडी प्लेनला ब्लाइंड सॅक बॉडी प्लेन असं म्हणतात. देन लास्ट वन दॅट इज ट्यूब विदिन ए ट्यूब बॉडी प्लेन. फायलम ॲनिलिडा या फायलम नंतर येणारे जेवढे फायलम आहेत किंगडम ॲनिमलियामधले, ॲनिलिडापासून पुढचे, त्यांच्यामध्ये या टाईपचं बॉडी प्लेन आपल्याला बघायला मिळतं. लेट्स सी दॅट इज डायजेस्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट in a tube-like body cavity. In this picture you can see that there is a diagrammatic picture, not actual picture. There is a digestive system and which is present in that body, and the ingestion and the egestion takes place from the separate opening. They have two separate opening. Means what? Mouth and anus are present at two separate end of the digestive system. Mouth and anus, they are present at the opposite ending, and they will form the tube like structure of their digestive system. म्हणजे ते काय करतील, त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचे एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर, ट्यूब सारखी एक प्रमाण तिथे तयार करेल आणि यालाच काय म्हणायचं, ट्यूब विदिन ए ट्यूब बॉडी प्लेन. ॲनिलिडा ऑनवर्ड ऑल फायला शोज दिस टाईप ऑफ बॉडी. म्हणजे ॲनिलिडा या फायलम नंतर जेवढे फायलम येतात त्यामध्ये या टाईपचं बॉडी प्लेन आहे. आता इथे एक नवीन पद्धत आजपासून आपण चालू करूया. या संपूर्ण व्हिडिओमध्ये आज आपण जे काय शिकलो त्यावरून मी एक प्रश्न विचारणार आहे. तो प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघून शोधू शकता आणि त्याचं उत्तर तुम्ही काय करायचं आहे, कमेंट्स बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. आणि तो प्रश्न असा आहे, What type of body plane is here in the organism given in this picture? या पिक्चरमध्ये जो ऑर्गॅनिझम दाखवलेला आहे तो पिक्चर कोणता आहे तो ओळखा आणि त्याची बॉडी प्लेन कोणत्या टाईपची आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि जेवढे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ऑल स्टुडंट्स आर रिक्वेस्टेड टू नोट डाऊन द मेन पॉईंट्स इन युअर नोटबुक. थँक्यू.